हे बघा अंडी उकडायला घातले. इकडे चहा होतोय. चला तर आपण आता वळूया आपल्या रेसिपीकडे. तर आपल्याला आज बनवायची आहे पालक भजी. त्यासाठी आपण पालक घेतली आहे आणि ती आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि ते पालकला चिरायचं नाही आहे, अख्खी पालक असे तशीच्या तशीच तिला धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बॅटर बनवायचं आहे बेसनाचं. त्यासाठी आपण बेसन घेतलं आहे आणि त्यात आपल्याला हळद टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी मिरची पावडर, त्यानंतर आपल्याला जिरे आणि मीठ टाकायचं आहे. आणि आपण एका साईडला पॅन ठेवला आहे, त्यात आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण भजी तळायला घेणार आहे. जिरे टाकायचं. बरोबर का कालवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. थोडं कॉन्फिडेंटली बोलायचं, असं वर्गाला चांगलं नाही ना असं बोल. तिथं करतानाच बोलायला पाहिलंय ना. कितना टाइम लागेल ते रिकॉर्डिंग चालू आहे. देख बरं तर कितना टाइम लागेल. तेवढंच बोलतो मी, आई नाही बोलणार. ते एखादी राह गे तर बोलतो. सवय वता बसायची अशी एकदम. छान आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात ते असे छोटे छोटे गठ्ठळे निर्माण होतात, ते आपल्याला निर्माण नाही होऊ द्यायचे. आणि छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे बॅटरची. आणि इकडे आपला पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस फास्ट फ्लेमवर करायचं, म्हणजे तेल लवकर तापेल. तुम्हाला रेसिपी आवडते की नाही नक्की कमेंट करून सांगा. तेल बघा, आपलं तेल आता गरम झालं आहे, वाफा निघत आहेत मस्त. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, पालकची जी पूर्ण आहे ती पालक त्या बॅटरमध्ये डीप करायची आणि ती फ्राय करायची. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ती डीप करायची बॅटरमध्ये. त्या पाण्याला पूर्ण बेसन पीठ असं मस्त लागलं पाहिजे. आणि हळूवार पद्धतीने आपल्याला ते पॅनमध्ये सोडायचं. तेल की तापलं. अशा प्रकारे आपल्याला छान दोघी साईडने तळून घ्यायचं आहे भजीला. आपल्याला पालक भजी ही खरपूस अशी भाजून घ्यायची.
हे बघा, अशा प्रकारे आपली पालक भजी तळून झाली. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.